शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज आपल्या स्वातंत्र्य दिवसाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे हे बघा इथे लिहिलेच आहेत 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळेजण साजरा करत आहेत. आणि याच दिवसानिमित्त आज मी माझ्या शाळेत आलेली आहे. खूप इच्छा होती कधीपासूनच याची, पण वेळेअभावी ते जमत नव्हतं आणि आज तो क्षण आलेला आहे. तर आज मंडळी मी तुम्हाला माझी शाळा दाखवते, माझे शिक्षक दाखवते आणि खूप गोष्टी. व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी लवकर. मॅडम कसे आहेत? प्रियंका बघते तुझे व्हिडिओ. हा ऑस्ट्रेलियन आहे ते. अच्छा, तरी पण बघते तुझे. अरे वा. मॅडम कसे आहेत? मस्त आहेत ना. मला प्राऊड फील झालं. टाकलं होतं बघ कमेंट्स मध्ये टाकलं होतं मी तुला की तू एकदा शाळेत ये आणि शाळेत हो मस्त व्हिडिओ बघितलं. या माझ्या टीचर, सगळ्या टीचर आहेत माझ्या. मी आज फक्त यासाठी आले की मला तुझ्या कंप्लेंट ऐकायच्या. म्हणून सकाळी उठली, मी निघत होती एकटीच, मग बोलली का नाही मम्मा मला पण यायचंय. मम्माची कंप्लेंट ऐकायची आहे तिला बस. मम्माची कंप्लेंट ना काही नाही. मम्मी एकदम पहिल्यापासून एकदम कॉन्फिडंट, कुणाला घाबरायची नाही मम्मी, माहितीये का. आज खूप बरं वाटलं की तू आज इंडिपेंडन्सच्या दिवशी शाळेमध्ये आले. खरंच खूप बरं वाटलं, एकदम मस्त वाटलं. मला पण कधीपासून याची इच्छा होती, मला ती कधीपासून पण वेळच नाही जमायचा. मॅडम कशा आहात? मॅडम कशा आहे? मस्त. आम्ही बघाय आणि प्रशांत हो हो घ्या ना. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना नाही करायचंय. आज के इस पावन और पवित्र दिवस पर हम सब शपथ लेते हैं कि हमारे देश की राष्ट्रीयता, एकता, अखंडता, स्वतंत्रता, आत्मनिर्भरता को बनाए रखेंगे। इसके साथ ही हमारे देश के जवानों को हम नमन करके उनकी देश सेवा के लिए हौसला बुलंद बढ़ाते रहें। हम सब एक साथ बोलेंगे, भारत माता की, भारत माता की, वंदे, जय हिंद, जय भारत. माझं नाव आहे रंजिता पाटील आणि माझ्या चॅनलचं नाव आहे क्रेझी फूडी रंजिता. जी रंजिता म्हणजे कुणाला माहिती नव्हती, ती आज प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचली आहे. आणि हे सगळं माझ्या शिक्षकांचं प्रेम आहे, माझ्या गुरुजनांचं प्रेम आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि मी तुमचा खूप जास्त काही वेळ घेणार नाहीये, पण मला खूप इच्छा होती तुमच्या सगळ्यांशी बोलायची, खूप जास्त. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर.
मला हे जे 2 मिनिटं तुम्ही दिले त्यासाठी. मला भाषण करता येत नाही, ठीक आहे. मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा पण घाबरायची भाषणाला. शिक्षकांनी उभा केला ना की 8 दिवस अगोदरपासून रट्टा मारावा लागायचा मला भाषणासाठी. हा पण जर तुम्ही सांगितलं तुमच्यासोबत मला गप्पा मारायच्या आहेत ना तर मला 2 तास पण पुरणार नाही. आपली ही जी शाळा आहे ना ती खूप स्पेशल आहे. आपल्या शाळेला एकूण 60 वर्ष झाले आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या बोईसर मधली सगळ्यात जुनी शाळा असेल तर ती म्हणजे सेवा आश्रम शाळा. आपल्या शाळेमध्ये कुठेही भेदभाव नसतो. आपल्या शाळेमध्ये गरीब मुलं, मिडल क्लास, हाय क्लास सगळी मुलं असतात आणि सगळ्यांना एकत्र केलं जातं. इथे आपण कधी हा विचार करत नाही अरे ही अशी मस्त घरातून आहे, अरे ही अशी, अजिबात नाही. इथे सगळे सगळे सेम आहेत. आणि कोणत्याही शाळेमध्ये जा असं नाहीये की अरे शिक्षक काय, अरे हा त्यांचा फेवरेट आहे, तो विद्यार्थी त्यांचा फेवरेट आहे, असं नाहीये. शिक्षकांचे सगळेच फेवरेट असतात. ते आपल्या मनामध्ये असतं असं की हा त्यांचा तो फेवरेट आहे ना म्हणून टीचर त्यांना बोलवतात सारखे बरोबर पुढे. मला नाही बोलवत. तू एकदा बोलून बघ टीचरशी, तुला पण ती संधी मिळणार आहे. मिळणार आहे ना सगळ्यांना? मग बोलणार आहेत ना पुढच्या वेळेस? बोलायला घाबरू नका आणि स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो मध्ये दाबून ठेवू नका. आपण ना सगळ्यात अगोदर तर आपल्या स्वतःलाच घाबरत असतो. अरे हा काय बोलेल, मी काय चुकीचं बोललो तर, अरे तो काय बोलेल मग मी काय चुकीचं बोललो तर, अरे काय बोलणार, जास्तीत जास्त हसेल ना समोरचा, हसू द्या की. आपल्यामुळे जर कोणी हसते तर चांगलंच आहे, बरोबर ना? बरोबर की नाही? मग घाबरायचं नाही आणि फुल कॉन्फिडन्सने वागायचं. कुठेही जा. सगळ्यात अगोदर मुलींसाठी आपल्याबरोबर काही आपले जेव्हा घडत असेल तेव्हा आपण शिक्षकांना सांगायला घाबरतो, तर ते अजिबात घाबरू नका. बिंदास होऊन बोला. आणि खूप छान वाटलं तुमच्या सोबत गप्पा मारून. मला खूप इच्छा होती की एकदा तरी शाळेत जावं, म्हणजे आली तरी बाहेर सगळ्या शिक्षकांना भेटायची आणि लगेच निघून जायची. म्हणजे ते माझे जे वर्ग आहेत ते सगळे मी मिस करते. गायकवाड मॅडम, वझे मॅडम, मुळीक मॅडम, अजून बऱ्याच मॅडम आहेत. सगळ्यांची मी नावं आता विसरली अर्ध्यांची, पण खूप छान वाटतं सगळ्यांना आज भेटून इथे. मी जेव्हा शाळेत शिकत होती ना तेव्हा मला असं वाटायचं की अरे यार मी पण एखाद्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकायला पाहिजे. हे सेवाश्रम शाळेमध्ये सांगायला पण चांगलं नाही वाटत असं वाटायचं माझ्या मनामध्ये. पण नंतर ही गोष्ट होती ना ती कुठेतरी निघत गेली आणि ही शाळा मला खूप जास्त आवडायला लागली, खूपच जास्त. मी जेव्हा बाहेर पडली ना शाळेतून तेव्हा मी या शाळेला मिस करायला लागली. जेव्हा मी कुठेतरी इंटरव्ह्यूला जायची आणि ज्यावेळेस माझ्या वर्गा म्हणजे माझं जो रेझ्यूम असायचं त्याच्यावरती नाव असायचं ना सेवाश्रम, तेव्हा त्यांना असं अच्छा सेवाश्रम स्कूल असं करायचे. पण आता जेव्हा माझी इंटरव्ह्यू घेतली जाते आणि त्यावेळेस जेव्हा मला शाळेचं नाव विचारतं तेव्हा मी सांगते सेवाश्रम शाळा. अरे सेवाश्रम स्कूलमध्ये, तुम्ही सेवाश्रम शाळेमध्ये? हो, मी त्याच सेवाश्रम शाळेमध्ये आहे. त्याच्यामुळे शाळेच्या नावासाठी तुम्ही कधी मागे नका हटू. शाळा ही प्रत्येक मुलांना सारखंच शिक्षण देत असते. ते तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही ते कसं घेताय. त्याच्यामुळे शाळेला कधी ब्लेम करू नका. मी तर केलंच नाही, ठीक आहे. माझी फेवरेट शाळा आहे आणि नेहमीच असणार आहे, कारण की मी इथून माझं शिक्षण घेतलेलं आहे. आणि बस हे 2 शब्द बोलून मी माझे जे काही 2 शब्द माझ्या मनातले होते ते मी इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मंडळी या सगळ्या माझ्या टीचर आहेत आणि त्यांच्या सोबत मी उभी आहे. खूप छान वाटतंय. मॅडम थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. हो मग खूप टीचर आहेत माझ्या. हा होता माझा 10वीचा वर्ग. आपण नवलेश मामा तिकडे बसायचा आणि मी इथे बसायची. आता हा टीचरचा रूम झालेला आहे. छान आहे ना? हा बेटा जुनी आहे ना बेटा, 60 वर्ष जुनी आहे ना शाळा. मग हे बघ किती छान छान ड्रॉइंग पण शिकवतात. हे बघ माझी नाही आहे, तर आता नवीन विद्यार्थ्यांची आहे ना सगळी. हा होता ना, हा लायब्ररी रूम होता. आता याला आपण क्लासरूम केलेला आहे. हा होता लायब्ररी रूम अगोदर आमचा. ओके वेलकम. अरे अजून घे मग. अरे घे 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 आवडते या आमच्या बाई हा शाळेमधल्या, म्हणजे पाणी वगैरे वाटायला ज्या असतात ना त्या पाणी द्या. इथे पाण्याची टाकी होती आणि इथे आमचा वर्ग असायचा. मग इकडे यायचं, पटकन पाणी देणार आणि परत वर्गात पळायचं. हे बघ तुझ्या शाळेमध्ये ताई कशा आहेत, तुम्हाला पाणी वगैरे देतात बॉटल भरून, तसं आम्हाला द्यायच्या ग्लास भरून वगैरे. तुमच्या क्लासमध्ये आहेत ना त्या ताई तशा? हा स्कूलमध्ये हा बाहेर असते.
इथे सगळे माझे सर आहेत ज्यांनी मला शिक्षण दिलेलं आहे. कोणी विज्ञान, मराठी, गणित, मॅथ, हिंदी, हिस्ट्री असे सगळे हे शिक्षक आहेत. सर खूप छान वाटलं भेटून तुम्हाला सर्वांना. 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वांचं स्वागत आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचंही मनापासून शाळेच्या वतीने स्वागत करतो. रंजिता ही सुरुवातीपासूनच ॲक्टिव्ह होती. 5वीला आली तेव्हा एवढीशी चिमुरडी ती आज मोठी हे झाली. आम्हाला सगळ्यांना तिचा अभिमान वाटतो. हे आहेत पिंपळे सर, मला हिंदी शिकवायचे. आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि 75वा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यामध्ये जेव्हा मुलं शेवटच्या स्टेजला कंटाळतात, परंतु ज्या वेळेला आमची विद्यार्थिनी उभी राहिली त्यावेळेला अख्खा वातावरण टवटवीत झालं. असे विद्यार्थी जे आमच्या शाळेला लाभले तर खरोखर हे सेवाश्रम शिक्षण संस्थेचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्याशिवाय राहणार नाही. आमच्या विद्यार्थिनीला असंच यश मिळत राहावं आणि शाळेचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावं एवढीच इच्छा प्रकट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहेत विकास दादा, म्हणजे आता हे सर आहेत, त्यांना सगळेजण सर म्हणतात, पण मी लहानपणापासून एकत्र त्या एरियामध्ये वाढलो तेव्हापासून मी दादाच म्हणायचे. ट्युशन घ्यायचा दादा. आणि दादा काय म्हणाल तुम्ही? अतिशय आजचा हा छान कार्यक्रम, आज 75 वर्ष आहे स्वातंत्र्याचं, या निमित्तानं सगळं देशभर आनंदाचं वातावरण आहे ना. या वातावरणामध्ये आपल्या विद्यालयात आजचा हा कार्यक्रम अतिशय छान झाला आणि या कार्यक्रमात खास करून माझे विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतला आज आणि अतिशय पोटतिडकीने त्यांनी आपला भावना या ठिकाणी व्यक्त केला. मी त्या सर्व माझे विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी खूप अशा शुभकामना दिला. खास करून प्रशांत संख्या असतील, रंजित असेल, अजून विजय वैद्य यांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या विद्यार्थ्यांप्रती आणि शाळेप्रती आपलं ऋण व्यक्त केलं. त्यामुळे आम्ही सगळे शिक्षक तुमच्याप्रती कृतार्थ झालो आणि आम्ही धन्य समजतो यात स्वतःला. आणि एवढंच मी बोलेन या ठिकाणी माझं दोन. थँक्यू दादा. हेही आता इथे शिक्षक आहेत सर. संपकाळ सर आमचे सर होते, त्यांचा हा मुलगा, तर यांना मी बापू दादा म्हणून बोलायचो. दादा, आता मी दादा बोलू का सर बोलू? काही बोललो तरी चालेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. देशाचा अभिमान आहे. शाळा आपली सेवाश्रम, मीही या शाळेचा विद्यार्थी आहे. चांगल्या गोष्टी इथून आम्ही पण आज मुलांना देत आहोत आणि आम्ही पण इथून बरंचसं काही शिकलेलो आहोत, म्हणून आज आम्ही इथे आहोत. तर एक आपली शाळा थोडीशी आर्थिकदृष्ट्या थोडीशी ही आहे. आज बघितलं कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा देणगीदारांनी चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत मुलांच्या शिक्षणासाठी भविष्याच्या. तर असं सर्वांनी सहकार्य करावं. थोडीशी गरीब शाळा आहे आपली, कारण की सरांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक सहाय्य काही येत नाही आपल्या शाळेसाठी. तर असे देणगीदार जर लाभले तर नक्कीच या शाळेचं अजून कायापालट होईल. थँक्यू दादा. ऑटोग्राफ 3 जगह 3 4 ठीक आहे 4 लागले ते वैष्णवी. एक मिनिट इकडे बघा तुम्ही जरा साईडला ये इथे ये. असेच घे. ओके. ये पहले वाला मेरा देखो. थँक्यू. चल चलो बेटा बाय. आज एवढ्या वर्षानंतर मी शाळेत आली आणि खूप छान वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी ज्या होत्या त्या जाग्या झाल्या. ही माझी पाण्याची टाकी, म्हणजे तिकडनं वर्गात पळत सुटायचं. जशी मधली सुट्टी झाली ना जेवणाची का असं असायचं की वर्गातून पहिलं कोण बाहेर पडतं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप मिस करतात. शाळेतले दिवस असतात ना ते पुन्हा येत नाहीत. आपण असं म्हणतो अरे मी कधी मोठा होणार, मी कधी जॉबला जाणार, पण जे शाळेतले दिवस असतात ना ते पुन्हा कधीच येत नाहीत आयुष्यामध्ये. जे कोणी इकडचे माझे विद्यार्थी आहेत किंवा शिकत आहेत ते जर आपला आजचा व्हिडिओ पाहत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप जास्त आनंद होईल. म्हणजे ते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा. अँड ऑलवेज की स्माइलिंग अँड बाय बाय.